बाळा, जर आज तुझी वेळ खराब चालू असेल, लोक तुला कमी लेखत असतील, मेहनत करून काही मिळत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. कारण कधी कधी देव आपल्याला उशिरा देतो, पण जे देतो ते आयुष्य बदलून टाकतं. आज तू रडत असशील, पण उद्या तुलाच पाहून लोक टाळ्या वाजतील. जीवनात वाईट वेळ अचानक येत नाही बाळा, ती हळूहळू सुरू होते. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी बिघडतात, लोक बदलायला लागतात, फोन कमी येतात, आपले लोक दूर जातात आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा माणूस गर्दीत असूनही एकटा पडतो. मनात हजार प्रश्न असतात. मी कोणाचं वाईट केलंय? माझ्यासोबतच असं का होतं? पण स्वामी म्हणतात, प्रत्येक दुःख तुझी परीक्षा नाही, कधी कधी ते तुला मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं. वाईट वेळेत सर्वात जास्त त्रास कशाचा होतो माहिती आहे? लोकांचा. जे आपल्या जवळचे असतात तेच बदलतात. गरज संपली की अनेक लोक निघून जातात. तुमच्या भावना त्यांना दिसत नाहीत आणि तेव्हा मन तुटतं. पण बाळा, स्वामी म्हणतात, जे तुझं खरं आहे ते कधीच तुला सोडून जाणार नाही. वाईट वेळ एक गोष्ट नक्की शिकवते, खरे कोण आणि खोटे कोण. कधी कधी माणूस जीव तोडून मेहनत करतो, पण तरीही अपयश येतं. दुसरे लोक पुढे जातात, दिसतात आणि आपण तिथेच थांबलेलो असतो. तेव्हा स्वतःवर शंका यायला लागते, मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे. पण लक्षात ठेव बाळा, झालं तितकं मोठं होणार असतं, त्याच्यामुळे तितकी खोल जातात. तसेच मोठं यश मिळण्याआधी आयुष्य माणसाला खूप मजबूत बनवतं. रात्री सर्व झोपल्यावर एक माणूस शांतपणे रडत असतो, कोणाला काही सांगत नाही, फक्त मनातल्या वेदना स्वतः सहन करत असतो, हसत असतो, पण आतून पूर्ण तुटलेला असतो. बाळा, जर तू सध्या अशा काळातून जात असशील तर लक्षात ठेव, एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझं रडणं पाहत आहेत. तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. सूर्य रोज मावळतो पण पुन्हा उगवतं. तसंच आयुष्य आहे, वाईट वेळ कायम राहत नाही. आज परिस्थिती तुझ्या विरोधात असेल, पण उद्या वेळ बदलणार आहे. फक्त हार मानू नको, कारण अनेक लोक शेवटच्या क्षणी हार मानतात आणि त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य बदलणार असतं. स्वामी म्हणतात, धीर ठेव, योग्य वेळ आल्यावर तुला कल्पनेपेक्षा जास्त मिळेल. बाळा, आज तुझी वेळ खराब आहे, पण तू खराब नाहीस. स्वतःला कमी समजू नको, तुझ्यात ताकद आहे, फक्त वेळ तुझी परीक्षा घेत आहे. शांत राहा, मेहनत करत राहा आणि स्वामींचं नाव सोडू नको, कारण जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा एका क्षणात आयुष्य बदलतं. आज डोळ्यात पाणी आहे, उद्या ह्याच डोळ्यात आनंद असेल. फक्त विश्वास ठेव श्री स्वामी समर्थांवर. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अनेक श्री स्वामी समर्थांच्या भक्तांपर्यंत पोहोचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.